आज आपण सहावारी साडीपासून नऊवारी कशी शिवायची ते बघूया. आपल्या हाताच्या उजव्या साईडला पदर ठेवून एका बाजूला उंचीच्या दुप्पट प्लस 12 इंच आणि दुसऱ्या साईडला उंचीच्या दुप्पट पदर क्रॉस कट करून या भागाला बैठक भागा एवढा प्लेट टाकून पदर तयार करून घ्यायचा. त्यानंतर साडी अशी 4 फोल्ड करून ठेवायची. त्यावर पॅन्टचा पाय ठेवून आहे तसं आखून फक्त वरच्या साईडला प्लेटसाठी एक्स्ट्रा घ्यायचं. हे एक्स्ट्रा घेतलेलं बैठक भागावर प्लेट टाकायचे आहे. बाकी पाय आहे तसंच अस्तरला जोडून घ्यायचं. त्यानंतर काष्टा उंचीला पॅन्टच्या पायापेक्षा 4 इंच जास्त घ्यायचा. पॅन्टच्या बॉटमकडून असा राऊंड शेप देऊन काष्टा कट करून घ्यायचा. इथे बैठक भाग आखून घेतला. अशा प्रकारे काष्टा कट करायचा. उरलेल्या साडीचे दोन्ही काठ कट करायचे. शेला उंचीला पॅन्टच्या पायापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचा. बैठक भाग आखून घेऊया. इथून क्रॉस लाईन आखून घ्यायची. ही क्रॉस लाईन इथे मध्यावर जोडायची. हे बघा क्रॉस लाईन आखून घेतली. आता कट करून घेऊया. जर तुम्हाला 1 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी नऊवारी पेपर कटिंग पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा. हा भाग इथे पुढे जोडून घ्यायचा. पूर्ण क्रॉस लाईनला काठ जोडून घ्यायचा. या सरळ भागावर 3 इंच सोडून 7-7 इंचावर खुणा करून घेतल्या. नंतर प्लेट टाकून घ्यायच्या. सर्व प्लेटमध्ये पाव इंच अंतर ठेवायचं. शेवटची प्लेट अशी उभी ठेवायची. अशा प्रकारे आपला शेला तयार झाला. आता हे सर्व भाग जोडूयात. पॅन्टच्या पायावर माझ्याकडील बैठक भागावर पदर सरळ बाजूने जोडायचा. त्यावर काष्टा सरळ बाजूने जोडायचा. या भागावर प्लेट टाकायच्या. दुसऱ्या बैठक भागावर शेला उलटा खालीपर्यंत जोडायचा. त्यावर पॅन्टचा दुसरा पाय ठेवून आधी बैठक भाग शिवायचा आणि मग पाय अलग करून पॅन्ट तयार करायची. दाखवल्याप्रमाणे सर्व भाग जोडून साडी तयार केली. शेला बैठक भागाच्या 2 इंच पुढे जोडून घेतला. मग कंबर बेल्ट जोडून मग त्यावर काष्टा जोडून घेतला. अशा प्रकारे नऊवारी शिवून तयार केली. नऊवारी अजून डिटेलमध्ये शिकायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही पाहू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.